कॉमन प्रीमियर लीग अतिशय जोराने पार पडली आणि इथून अगदी आपण पाहताय आज गावदेवी चषकामध्ये हे सुंदर असं दर्जेदार नियोजन अगदी अकोलीकरांचं अगदी आपण पाहू शकाल। चला 12th मान दोन्ही संघांचे आपण कंपल्सरी पाठवून द्यायचे आहेत। ही दोन्ही संघांना विनंती। गुरुदेव पाचंगे म्हणायचं झालं तर प्रत्येक गोष्टीकडे एक विशेष करून लक्ष आहे, त्यांची क्वालिटी। कालच्या दिवसामध्ये तब्बल 11 मॅचेस खेळल्या ज्यामध्ये 71.2 षटकं हाताळली, तब्बली 918 धावा या कालच्या दिवसामध्ये, ज्यामध्ये 63 विकेट, 81 षटकार, 52 चौकार आणि ज्यामध्ये 15 डकवर विकेट गेले आणि 55 एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आल्या। हा लेखाजोखा अगदी कालच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणून प्रत्येक कामामध्ये काहीतरी एक विशेषपण असणं हीच महत्त्वाची बाब आहे आणि तोच तुमचा विशेष गुण प्रामुख्याने प्रत्येक कामकाजामध्ये नियंत्रित ठेवतो। आमची डिपेन लाईव्हची टीम असेल किंवा आमचे साथी स्कोरर असेल, आमचे पंच असेल, आमचे समालोचक मित्र असतील, सर्वांचं काम हे खूप महत्त्वाचं राहिलंय आणि या सर्वांनाच अगदी प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आई गावदेवी चषक कोल्लीच्या संपूर्ण आयोजकांनी करून दिलंय। पहिलं स्पेल हाताळण्याकरिता इम्तियाज या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय। चला टीम 94 कॉमन संघाचा 12th मान आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे। लेट्स प्लेचा इशारा। आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10:36 अगदी हा पहिला चेंडू होतोय मार्गस्थ। इम्तियाज गोलंदाजी ट्रॅकवर या पहिल्या स्पेलमध्ये सुसज्जित होते। पॉवर प्लेचं हे बंधन 5 षटकांचा अगदी सामना असेल। कोलवर लेन पहिला चेंडू अगदी आपण पाहताय, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीशी मात्र लेंथ अगदी पुढ्यात होती। पहिला चेंडू योग्य त्या कंट्रोलयुक्त पद्धतीने फेकण्याचा हा माणस चांगल्या पद्धतीने अगदी रिलीज झाला। डॉट बॉलची सांगता तन्मय पाटील आणि तदनंतर आपण पाहू तन्मय पटेल आणि तदनंतर अतुल अशी सलामीबीर जोडी मैदानाच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळते। इथून योग्य त्या पद्धतीची सुरुवात खूप महत्त्वाची असेल। जागेवरून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, तिथूनच फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। सकाळचं सत्र आहे, या सकाळच्या सत्रामध्ये अगदी हा पहिला सामना रंगत असताना आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10:36 होत असताना याच मैदानावर खेळण्याचा भरघोस अनुभव, शतक झळकावलं होतं 23 चेंडूंमध्ये 103 धावा अतुलच्याच बॅटमधनं। म्हणूनच म्हटलं की प्रामुख्य आहे या संघाचं आणि प्रत्येक खेळाडूने आपली एक विशेष करून ओळख निर्माण केली। आज कुठल्याही विभागामध्ये जा, परंतु आपली मेहनत खूप मायने राखते आणि त्या अगोदर सराव खूप महत्त्वाची भूमिका, कारण की क्रिकेटचं माध्यम म्हणायचं झालं तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। सराव तुम्हाला अधिक बळकटी देत असतं आणि तेच अगदी आपण पाहू शकाल अतुलच्या माध्यमातून एक शतक त्याच्या नावावर। आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप बहुधा मात्र या पद्धतीचे रेकॉर्ड्स आपल्याला अवगत होत आहेत। आज आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाफ सेंचुरीज झळकत असतील। आज भावेजी बाबर सुद्धा दाखल आहेत या सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा आपण पुन्हा एकदा करूया व्हेरी वेलकम। एक सत्र सुरुवात झाले। आज एक गाव एक फॉर्मॅट अगदी आपण पाहू शकाल। म्हणून मी म्हटलं आज भिवंडी तालुक्यातील तदनंतर वसई ग्रामीण परिसरातील टॉप लेवलचे संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना अगदी पाहायला मिळणार आहेत। सॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित, एक सिंगल घेतले अतुलने सुद्धा। अगदी आपण पाहता यावेळेस आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं जातंय 1 रन्स ऑन अ कार्ड, कारण की पहिली धाव प्रत्येक फलंदाजाकरिता खूप इम्पॉर्टंट आहे। पहिली धाव घेतल्यानंतर तुमचा मानसिक दबाव, मानसिक दडपण हे हलकसं कमी होतं, कॉन्फिडन्स लेवल हलकसा वाढला जातो। म्हणून पहिली धाव क्रिकेटच्या पटलावर इज मोस्ट इम्पॉर्टंट। दोन्ही फलंदाजाने सिंगल घेतले आणि आपलं वैयक्तिक खातं ओपन केले। स्कोर कार्ड आहे 2 अंकांवर। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता यशस्वी होतोय। ऑन साइडला इझिली पिक केला, लॉंग ऑन क्लिअर करेल, सरळ चेंडू निघून गेलाय टीम 94 कॉमन या संघाच्या पेबलिन एंडकडे आणि त्या सर्वांच्या स्वागताकरिता षटकार, पहिला 6। सहा येत आहेत आणि 6च्या साह्याने 8 रन्स ऑन अ कार्ड, 8 या अंकांवर हे धाब फलक। सुरुवातीमध्ये वेळ घेतला होता आणि यावेळेस तन्मयाने वेळ जो व्यतीत केलाय तो आता खर्च करत असताना मोठा फटका आणखी एक आहे। ऑन द राईज खेळला, ऑन द अप खेळला, चेंडूच्या लाईन मध्ये अगदी मिडल ऑफ द बॅट हे कनेक्शन आहे। हाय हॅन्ड हँडसम, मिळतील धाबा 6, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार। माझी माझ गाव गावची गावदेवी आई पावताई गो नवसाला।
सैता पाकाचे मैनन आई येताव गोपाल खिला सैता पाकाचे मैनन आई येताव गोपाल खिला कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. सरस्वी मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चैत्र पाकाच्या या शुभ मुहूर्तावर अगदी या स्पर्धेची सुरुवात आणि अगदी श्रीराम नवमी सुद्धा अगदी एक दिवस पुढेत आहे आणि एक चांगलं दर्जेदार नियोजन आपण पाहत आहे. 14 अंकांवर स्कोर कार्ड. सुरुवातीमध्ये दोन्ही फलंदाजाने वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर तो वेळ व्यतीत सुद्धा केला जातोय. काय एफर्टलेस फटके, ही ताकद आहे. तन्मय अप्रतिम बॉटम हँड व्यवस्थित पद्धतीने यूज केला. यूज करत असताना अगदी पिक केलं त्या स्ट्रोकला आणि चेंडूच्या अगदी लाईन मध्ये जाऊन त्या चेंडूला अगदी अंजाम दिला आणि योग्य तो स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहत आहे. लॉंग ऑन क्लिअर करत असताना पहिला पॉवर प्लेचं बंधन अगदी आपण पाहू शकाल ते झाले समाप्त. आता पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या दिशेने अगदी चालू होत आहे. दोन्ही एंडने अगदी आपण पाहत आहे ही स्पर्धा होत असताना कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं जवळजवळ 75 धावा आतापर्यंतचा उच्चांक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच 4 षटकांगणिक आणि खूप महत्त्वाची भूमिका काल अदा केली होती. आदिवासी एक गाव एक संघ जरी असला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे हाताळलं गेलं. प्रत्येक खेळाडूने एक विशेष करून छाप सोडली आणि कालचा दिवस SB बीबीपाडा या संघाच्या नावे जात असताना हे सुद्धा आपण पाहिलंय. 14 अंकांवर स्कोर काढाय. सेकंड स्पेल हाताळण्याकरिता वीरेंद्र या गोलंदाजाला आणलंय. हलकीशी लाईन डाऊन द लेग आहे. पंच अगदी आपण पाहू शकाल पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. एक धावा अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल. आज गजानन हिरेकर सरांना अगदी आपण पाहत आहे. आणखी गुड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच करिता अगदी आपण पाहत आहे मॅन ऑफ द मॅचच्या सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. आदरणीय सन्माननीय राकेश नानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी स्वागत. ऑन साइडला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार दे दनादन बल्लेबाजी. यावेळेस अतुलची बारी. मिळतील धाबा 6 षटकार. थँक्यू. आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय अकबरजी शेख यांचे पिताश्री आदरणीय उस्मानजी शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. या गोड व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा आणि क्रिकेटची दर्दी या सगळ्या सत्रामध्ये मैदानाच्या सभोवताली ते सुद्धा दाखल झालेत. त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. एक चांगला स्ट्रोक जिथे अगदी पॅड लाईनला हा चेंडू होता आणि पनिशमेंट स्वरूपी योग्य ते वळण मिळालं आणि अतुलच्या बॅटमधनं आपण पाहत आहे एक मोठा फटका 6 धावेंचा. पुन्हा एकदा हा ट्रॅकर इझिली पिक केलाय. अच्छे गेंदों का सन्मान बुरे गेंदों का अपमान हा क्रिकेटचा मूल मंत्र. लाईन भरकटली. पुन्हा एकदा व्यवस्थित वळण दर्शवलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धाबा 6 लगातारचा हा दुसरा षटकार. गावदेवी आई माझी माऊली गो गळेगाव गावाची सावली गो. थँक्यू. आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय बाबूजी धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आगरी कट्ट्याचे प्रोप्रायटर आणि आणखी एक व्यक्तिमत्व BD सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि राकेशजी पटेल साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनानी स्वागत. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा आणि इथून मॅचचा आस्वाद घ्या. या सगळ्या सत्रामध्ये हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं स्वागत असेल. काय कणखर सुरुवात आहे अतुलच्या माध्यमातून. मिस्टामिंग स्ट्रोक. क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारं सोनं नाही आहे. हे कमबॅक केलं जातंय गोलंदाज वीरेंद्रच्या माध्यमातून. लागोपाठ 2 आले होते. तिसरा मारण्याचा प्रयत्न झाला आणि लालच बुरी बला. विकेट मिळाली. फलंदाज बाद. गावदेवी माझी माऊली आई बैसली गोदेवलानू. चैताचे महिन्यानुक आई तुझी जत्रा भरते गा.
पहिल्या विकेटचं पतन. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने अकबर शेख या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोतेगण अगदी जॉईन झाले त्या सकाळ सत्रामध्ये त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष वेलकम. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट्स आहे तुमच्यापर्यंत सर्वात आधी. कारण की डीबीएनने जी प्रोग्रेस केली ती पाहणं योग्य आहे. आज त्यांच्या कामामध्ये जी क्वालिटी पाहायला मिळते ना ती वाखणण्याजोगे, अप्रतिम. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, आता हा कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण की विकेट गेल्यानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 27 या अंकांवर हे धाव फलक आहे. तमाम मान्यवर असते या ठिकाणी आपण पाहू शकाल उपस्थित झालेत. उस्मानजी शेख यांना आपण पाहत आहे. तदनंतर बाबूजी धुमाळ साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहिदजी अन्सारी यांना सुद्धा आपण पाहत आहे. मंद मंद पावलाने ते सुद्धा दाखल झालेत. कालच्या दिवसामध्ये ते सुद्धा उपस्थित होते. आणि विशेष करून आज टीम 94 कामन या संघाला अगदी हा पाठपुरावा करण्याकरिता ते सुद्धा दाखल झालेत. चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल आकाश यांना अगदी आपण पाहत आहे. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 28 रन्स ऑन कार्ड. 28 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. 28 धावा या स्कोर कार्डवर, 28 रन्स ऑन कार्ड. उस्मानजी शेख या ठिकाणी अगदी दाखल झालेत या सकाळ सत्रामध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. तमाम मान्यवर हस्ती. आणखी एक गोड व्यक्तिमत्व तेजसजी गोवारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. या व्यक्तिमत्वांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर येऊन मॅचचा आस्वाद घ्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28 या अंकांवर हे धावफलक. टीम 94 कामन हा संघ अगदी आपण पाहत आहे. आणि अगदी आपण पाहत आहे बीटीजी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया पुन्हा एकदा वेलकम. शपथ झाले ऑप्शनच्या बाहेर आणि पिक करून खेळण्याचा प्रयत्न. हलकेशे सरप्राईज राहिले यावेळेस तन्मय. कारण की चेंडू त्या पद्धतीने होता की स्ट्रोक अंजामापर्यंत नेऊ शकले असते, परंतु अगदी चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना बीट झाले आणि चेंडू सरळ निघून गेला निर्धाव. परंतु यष्टीरक्षकाचं अगदी कौतुक करावं लागेल. यष्ट्यांना चिटकून उभा होता आणि हलकस अगदी आपण पाहत आहे यावेळेस थोडासा मागे सरला होता. कारण की स्ट्रोक सिलेक्शन त्याच पद्धतीने होतं, परंतु इन मोमेंटला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेट ठेवत असताना योग्य त्या पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल हे गॅदर झालं आणि चांगलं यष्टीरक्षण अगदी आपण पाहत आहे. 28 या अंकांवर हे धावफलक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण बघितलं इम्तियाज याचं, ज्यामध्ये 14 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वीरेंद्र याने पुन्हा एकदा 14 धावा खर्च केल्यात. म्हणजे सरासरी ॲक्युरेट 14 ची आहे आणि 2 पॉवर प्लेच्या षटकानंतर धावफलक 28 या अंकांवर स्कोर कार्ड पाहायला मिळते. देऊया डीजला संधी आणि पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच मध्ये बोलणार आहोत. आज क्रिकेटची परिभाषा ही प्रत्येक खेळाडूकरिता खूप इम्पॉर्टंट ठरली गेली आहे. कारण की अगदी तहान भूक हरवायला लावणारा हा क्रिकेट लहानांपासून थोरल्यांपर्यंत, थोरल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमाने केलंय. आज वेगवेगळ्या पाड्यांमधील गावांमधील अगदी आपण पाहू शकाल शहरांमध्ये एवढं क्रिकेटचं क्रेज. म्हणूनच आपण सातत्याने म्हणतो ना की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य या माणसाच्या जरी मूलभूत गरजा असल्या ना तरी सुद्धा आज प्रत्येक खेळाडूंची मूलभूत गरज बनले ते आहे क्रिकेटचं माध्यम. आणि हेच क्रिकेट अगदी आपण पाहत आहे सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. 28 या अंकांवर धावफलक. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा अगदी अर्जित केल्यात. इथून अकबर शेख एक बराच दांडगा अनुभव ज्यांच्या अगदी पाठी आहे. कित्येक वर्ष यष्ट्यांच्या मागून एक क्वालिटी आणि सर्व मात्र क्रिकेट हाताळलं तेच अगदी अकबर शेख अगदी आपण पाहू शकाल. डावखोऱ्या त्याचा अगदी फलंदाज मैदानाच्या दिशेने. आकाश आहे नव्याने बॅटर, गोलंदाज, परंतु इथून त्याचं स्वागत केले चौकारानिशी. एक चांगला स्ट्रोक अंजाम दिलाय. बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स.
महत्वाची असेल. अगदी पहिला चेंडू हाताळत असताना लेन थोडीशी मागे होती आणि हलकीशी डाऊन द लेग जात होती. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि अगदी त्याला बीट करून चेंडू सरळ निघून गेला. लॉंग लेग सीमारेषा पार 4 धाब्यांकरिता. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा मानस आहे, परंतु यावेळेस वीरेंद्र तटस्थ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळतं. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन अ गार्ड. 33 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जात आहेत आणि इथून अगदी आपण पाहताय जवळजवळ 3 ते 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. लॉंग लेग अगदी घेतलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग अगदी आपण पाहू शकाल. वाईडिश मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनमध्ये. तर पॉईंट रिझनमध्ये वीरेंद्र याला अगदी आपण पाहू शकाल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक क्षेत्ररक्षक स्थित केलाय. शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. खोलवर लेन तर एक चांगली लाईन आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी अगदी करण्याचा मानस आहे, परंतु ही गोलंदाजी करत असताना तुमची लेन हलकीशी जरी मागे राहिली ना तरी सुद्धा फलंदाज त्या पद्धतीने तटस्थ असतात. आत्ताच्या युगामध्ये परिवर्तन ही काळाची गरज आपण सातत्याने म्हणतो. परिवर्तन जसं होतं तसं फलंदाजीच्या माध्यमातून ट्रॅक सुद्धा चेंज होतो. आता IPLचा हंगामच घ्या की प्रत्येक मॅचमध्ये असं वाटते की जवळजवळ 200+ धाबा होतीलच, कारण की त्याच पद्धतीने अगदी फॉर्मॅट चाललंय ना. म्हणूनच अगदी आपण पाहताय 287, 284, 286 या पद्धतीच्या सुद्धा धावा लागल्यात. म्हणजे क्रिकेट जसं पुढे जात आहे ना तसं क्रिकेटचं मात्र जे आपण पाहू शकाल ना एक बदलतं युग आहे आणि बदलतं काल, त्याच पद्धतीने अगदी धावा सुद्धा बदलत जात आहेत. फुलटा चेंडू ऑन साईडला इझिली पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु ते म्हणतील दर्शक चेंडू झालाय फ्लाय, मिळतील धाबा 6. अकबराच्या बॅटमधनं आणखी एक मोठा फटका, 6 धाबा. म्हणून आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टी ही प्रामुख्याने शक्य होत आहेत. हे कित्येक वेळा आपण पाहिलं आणि क्रिकेटमध्ये टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही हे आपण पाहिलं यंदाच्या वर्षामध्ये. म्हणूनच वयाच्या 13व्या वर्षामध्ये अगदी आपण पाहताय पदार्पण झालं यंदाच्या IPL ऑक्शनमध्ये. 1,20,00,000ची बोली लागली आणि वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. खेळ खूप महत्वाचा ठरला गेलाय. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात यापेक्षा तुम्ही क्रिकेटच्या पटलामध्ये काय करू शकता हे खूप महत्वाचं आहे. म्हणून खेळ खूप मायने राखतो. इथून शक्य झालाय 6च्या मदतीने धावफलक 40 या अंकांवर. आता एक चांगल्या गतीने जाण्याचा हा प्रयत्न अकबर शेखच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक. काकाचं कमबॅक राहील हे सुद्धा पाहणे योग्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळलाय. एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठेल का त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक, तो चुकी करणार नाहीये. त्याच्या हातखंडामध्ये छिपलाय हा झेल. संपलाय अकबर शेख यांचा खेळ. हा बसेल दुसरा धक्का. टीम 94 कामनी या संघाला विकेटचं पतन. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी. तुझे जत्राची वाट बघतो, आम्हासाठी ती दसरा दिवाळी, आम्हासाठी ती दसरा दिवाळी. सजली आई सजली सोन्या नाटाली, सजली आई सजली सोन्या नाटाली. पालखीत बैसली नायला गावानं मिरवली, विकेटचं पतन झालंय. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 40 या अंकांवर. हे धाव फलक. नव्याने बॅटर मिस्टर अमित मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. न्यू बॅटर इन. आकाशने कमबॅक केलाय. योग्य त्या पद्धतीचा हा कमबॅक हवा होता, कारण की धावसंख्या अगदी वेगाने वाढत होती आणि जिथून विकेट मिळाला अंकुश लावलाय. अमित आहे नव्याने फलंदाज.
परंतु एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टीम 94 कामन या संघाची. विकेट इथून मायने राखणार नाहीये, कारण की इथून त्यांचा परफॉर्मन्स हा खूप मायने राखेल. प्रत्येक खेळाडूने यंदाच्या पर्वामध्ये अगदी छाप सोडले आणि ती छाप सोडण्याचा प्रयत्न ते कंटिन्युअसली असेल का. अमित आहे बघा, नावा साजेसा असा खेळ. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर हमेशा घाव करे गंभीर. मिळतील धाबा 6. पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेंगे स्वागत. 6. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तिच्या मायेची सरणाई कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार आणि 46 या अंकांवर स्कोर कार्ड. 46 रन्स ऑन अ कार्ड. चला, यानंतर होणारा सामना गोखिवरे 11 आणि जय श्रीराम क्रामन या दोन्ही संघांना मी विनंती करेन, जर आपण उपस्थित झाला असाल तर आपण आपली उपस्थिती दर्शवा. आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील या ठिकाणी एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित झालेत. 5141 चे ऑनर एक गोड व्यक्तिमत्व अनिलजी पाटील या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल, ते सुद्धा उपस्थित झालेत. आणि या व्यक्तिमत्वांना सुद्धा विनंती करेन की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. मंद पावलाने अनिलजी पाटील अगदी आपण पाहताय या ठिकाणी दाखल होत आहेत. एक स्मार्ट पर्सनॅलिटी नेहमीच आपण पाहताय. अनिलजी पाटील यांना अगदी आपण पाहू शकाल डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. तेच गोड व्यक्तिमत्व अगदी ऑन स्क्रीन आपण पाहताय अनिलजी पाटील साहेब. त्यांचं होतं आपण करूया व्हेरी वेलकम. शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. 46 अंकांवर स्कोर कार्ड आहे. चौथ्या षटकाचा अगदी हा खेळ इथून सुरुवात झालाय. प्रथम याला अगदी आपण पाहताय एक गोड व्यक्तिमत्व अनिलजी पाटील या ठिकाणी अगदी दाखल झालाय. या सकाळ सत्रामध्ये त्यांचं होतं आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनिलजी पाटील या ठिकाणी दाखल झालेत आणि अगदी व्यासपीठावर ते सुद्धा दाखल झालेत. इथून 2 धाबा येतात दुहेरीच्या साह्याने. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे 48 अंकांवर. 48 रन्स ऑन अ कार्ड. जी चांगली धावसंख्या आतापर्यंत मेंटेन केल्या ना, तीच कंटिन्युअसली जाण्याचा प्रयत्न इथे करत आहेत. हे 4थं षटक मार्गस्थ आहे. प्रथम या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. यावेळेस ही लाईन चांगली आहे. अगदी फुलर लेनची डिलिव्हरी होती, ज्यावर अगदी आपण पाहत आहे हलकसं फिंगर रोल केलं गेलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथून अगदी आपण पाहत आहे की थोडासा विफल ठरला. जास्तीत जास्त अक्रॉस द लाईनने फटके अगदी टेनिस क्रिकेटमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात पाहतोय. परंतु आज प्रत्येक खेळाडूने आपले शॉट सिलेक्शन सुद्धा खूप महत्त्वाचे ठरवलेत. जिथून अगदी आपण पाहताय पुलचे फटके असतील, ऑन द राईज असतील, तदनंतर शपल होऊन खेळण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न यंदाच्या फॉर्मॅटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु फटका फसलाय. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक इझिली झेल अगदी टिपला गेलाय. आणखी एक विकेटचे इथे झालंय पतन. तन्मय प्रयत्न तर करत होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांना मिळते अपयश. आणखी एक विकेटचं पतन. विकेट गिरता हुआ एक सदाबहार गीत आता हुआ. व्यत्यय आला, आपण सुद्धा घेऊया एक तुर्तास ब्रेक.
यस रिटायरमेंट अगदी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की थोडीशी इंजरी ही जास्त प्रमाणात आहे. रिकवर होतील हीच मात्र आपण देऊया सदिच्छा. इंजरीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. कारण की धावत पळत असताना अगदी सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे म्हणून हलकीशी ग्रीप मिळणं हे थोडंसं कठीण आहे. म्हणून धावत पळत असताना आपण थोडंसं बाजूने जर पळाल तर तेवढं आपल्याला सुद्धा एक बेनिफिट मिळणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 52 या अंकांवर हे धाव फलक. आता जो अगदी पाहताय जतीन नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. एक चांगली सुरुवात करून दिली होती जिथे तन्मय आणि अतुलने, परंतु तदनंतर अकबरने मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिल्यानंतर अगदी या षटकामध्ये हा कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला मिस्टर प्रथम याचा. 5 चेंडू त्याने हाताळल्यात आणि 6 धावा या अगदी खर्च केल्यात. आता हा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन आहे आणि डिस्टन्स सुद्धा गाठेल. वैभवच्या बॅट मधनं या शेवटच्या चेंडूवर हा मोठा प्रहार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार आणि या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 58 रन्स ऑन कार्ड. 58 या अंकांवर ही धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं अंतिम षटक येणं शेष आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट असेल या शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला ते समजणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात 10:36 कालचा दिवस 9:58 उद्घाटन समारंभ पार पडला. 10:14 अगदी पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि जिथून आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10:36 4 षटकं अगदी हाताळलेत आणि 58 धावा या तब्बली स्कोर कार्डवर अगदी पाहायला मिळत आहे. हे या संघाचं अगदी डॉमिनेशन आहे. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक खेळाडूने आपल्या नावाची ओळख या संघाच्या माध्यमातून अगदी निर्माण केली आणि नक्कीच सिराज जेव्हा अगदी होते इंटरव्ह्यू मध्ये विजयजी भोईया अगदी त्यांनी विचारलं की किती ट्रॉफीज आपण मारल्या, तर यंदाच्या फॉर्मॅटमध्ये आणि यंदाच्या हंगामामध्ये अगदी 8 ते 9 ट्रॉफीज अगदी चॅम्पियनच्या स्वरूपाने उचलल्यात. हा आहे मान या संघाचा. म्हणून जी मेहनत केली आणि खास करून जवळजवळ 5 ते 10 वर्ष जर आपण मागे गेलो तर टीम 94 कामन, अकबर शेख आणि त्यांचे संपूर्ण जे नवतरुण उभारते सितारे आहेत ना त्यांना घेऊन ते मात्र खेळायचे. आणि तेवढा मात्र एक त्यांनी एक प्रचलित केलं की नक्कीच इथून जर आपण सातत्य ठेवलं तर एक दिवस असा येईल की नक्कीच ट्रॉफी ठेवण्याकरिता जागा नसेल आणि तेच अगदी आज पाहू शकाल. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर अगदी तुमचे पेशन्स हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आज कित्येक संघांना मी पाहिलेत की पेशन्स सोडताना आणि जिथून एक गाव एक फॉर्मॅटमधनं एकाच गावातून 2 संघाचं विभाजन हे सुद्धा कित्येक वेळा आपण होताना पाहिलंय. म्हणून तपश्चर्या खूप महत्त्वाची आहे. कारण की जवळजवळ 28 वर्षानंतर भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला. जवळजवळ 17 वर्षानंतर T20 मध्ये पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल भारत अव्वल स्थानी आला. म्हणून या सर्व गोष्टी खूप मायने राखतात. म्हणून वेळ खूप महत्त्वाची आहे. म्हणून योग्य त्या वेळेचं अगदी महत्त्व जाणणं आणि त्यावर अगदी निर्भर राहणं आणि स्वतःवर विश्वास, संघावर विश्वास या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 58 या अंकांवर हे धाव फलक आहे. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता वैयक्तिक दुसरं षटक आहे. कारण की पॉवर प्ले मध्ये इम्तियाजला आपण पाहिलं होतं आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. शेवटची स्लॉग ओव्हर इम्तियाज ऑनसाइडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांच्या हातखंडामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचे इथे झालंय पतन. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशयाला. धावसंख्या वाढवायची तर आहे परंतु आता ती कितपर्यंत वाढवली जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. चला नेक्स्ट मॅच गोखिवरे 11 आणि जय श्रीराम कामन या दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. अठ्ठावन्न या अंकांवर अगदी ही विकेट मिळाले. जवळजवळ हा धक्का क्रमांक 4था. पहिली विकेट कितीवर गेली? अठ्ठावन्न धावा या स्कोर कार्डवर अगदी आपण पाहताय. आज किरण आणि त्यानंतर प्रवीण आणि त्यांचे सहकारी अगदी संघाला पाठपुरावा करत असताना अगदी पाहायला मिळतात.
हा पाठपुरावा सुद्धा खूप महत्वाचा असं आपण म्हणतो ना की सुखामध्ये साथ देणारा व्यक्तींपेक्षा दुःखांमध्ये आपल्या मागे किती उभे आहेत त्याला खूप महत्व आहे. आणि इथून जेच पाठीराखे अगदी आपण पाहताय प्रत्येक मॅच मध्ये सहकार्य करण्याकरिता इथून नव्याने बॅटर प्रकाश तुंबडा हॅप्पी अगदी आपण पाहताय. म्हणजे झॅपी जवळजवळ 5व्या ते 6व्या क्रमांकावर उतरला. एक पोटेन्शियल असणारा खेळाडू आहे. म्हणजेच अगदी आपण पाहताय की फलंदाजी किती स्ट्रॉंग असेल या संघाची. इथून एक सिंगल येते. सिंगलच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर मिळेल. 59 अंकांवर धावफलक आहे. 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. वैभवने का खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आकारला. इथून आतापर्यंत आपण पाहताय कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळलाय. सिंगल डबलच्या माध्यमातून इनिंग पहिला बिल्ड केले आणि तिथून अगदी आपण पाहताय की एक मोठे फटके खेळण्याचा त्याचा हा माणस आहे. संघाकरिता अगदी आपण पाहताय हे एफर्ट्स देण्याचे हे प्रयत्न आहेत. इम्तियाज अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. चांगलं स्पिल हाताळावं लागेल कारण की पहिलं षटक हलकंसं महागडं होतं. कारण की पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आला होता. तिथून मार्जिन ऑफ एरर हे खूप कमी होतं गोलंदाजाकडे. आता इथून पुन्हा एकदा तो सुसज्जित होईल राऊंड द विकेटने. चांगली लाईन आहे, चांगली लाईन आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले होते परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सर चेंडू झेल होऊ शकत नाही ना तर त्याला तुम्ही आतमध्ये रोखा. हे खूप मायने राखतं. आणि जिथे बाउंड्री लाईन अगदी आपण पाहताय की समीक होते. एक फ्लॅट झेल घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू लो होत होता. पाहण्याकरिता अगदी सर्व गोष्टी सोप्या वाटतात परंतु जेव्हा मात्र ऑनफिल्ड मध्ये आपण उतरलो तेव्हा त्या वेळेचं महत्व आपल्याला कळतं. एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा या मात्र रोखू शकत नाही. दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी पुढे सरकला जाईल. 61 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. खुलवर लेन पुन्हा एकदा ऑन साईडला बॅकलिपच्या उपयोगाने अगदी आपण पाहू शकाल मनगडाच्या साह्याने खेळलाय. एक सिंगल धावेवरच समाधान. प्रकाश तुंबडा एफबीआयला अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. एक सिंगलच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 62 या अंकांवर ही धाव संख्या. आता इथून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जी धावसंख्या असं वाटलं होतं की 75-80च्या घरामध्ये जाईल ती धावसंख्या कुठेतरी या 2 षटकामध्ये थांबवले. 62 या अंकांवर हे धावफलक आहे. आता या 2 चेंडूवर काहीतरी चमक ही करून दाखवावी लागेल प्रकाश तुंबडा एफपी यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु मिस्टामिंग स्ट्रोक अगदी बॅटचा जो खालचा एंड आहे त्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण अगदी विखुरलं. म्हणायचं झालं तर त्या दिशेने थोडंसं ढापळलेलं क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. या महत्वाच्या 4 धावा स्कोर कार्डवर येतील आणि चौकाराच्या साह्याने धावफलक अगदी 66 या अंकांवर 66 रन्स ऑन अ कार्ड. 66 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 66 धावा या स्कोर कार्डवर 66. पुन्हा एकदा इम्तियाज गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला एलिव्हेशन तर आहे. डिस्टन्स गाठेल का आणि शेवटच्या चेंडूवर अगदी विकेट मिळाले म्हणजे 66 या अंकांवरच थांबवले टीम 94 कामन या संघाला. सुरुवातीमध्येच अटॅक खूप महत्वाचा होता कारण की पार्टनरशिप तन्मय आणि अतुल याची बहारदार होती. मिडल ऑर्डर मध्ये अकबर शेख याचा खेळ सुद्धा उल्लेखनीय राहिला होता परंतु तदनंतर 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीचा अगदी कमबॅक झाला जिथून अगदी आपण पाहू शकाल आई गावदेवी सातवली या संघाचा आणि 66 या अंकांपर्यंत थांबवले संघाला. इथून विजयी व्हायचं असेल तर बनवावं लागतील येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 67 धावा. आता या धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य आहे. चला मी विनंती करेन गोखिवरे 11 संघाचा कर्णधार आणि जय श्रीराम कामन संघाचा कर्णधार जर आपण दाखल झाला असाल तर आपण टॉस करण्याकरिता लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा एकावेक फॉर्मॅट अगदी आपण पाहत आहे आणि पहिली इनिंग यावेळी झाली समाप्त आणि 66 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये या धावा कशा पद्धतीने पार पाडल्या जातील हे तुमच्या समोर सांगण्याकरिता मायक्रोफोनवरनं हलकासा बदलाव या आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक मित्र एक गोड व्हॉइस मॅन फ्रॉम भोयाचा पाडा पाय मिस्टर विजयजी भोई यांचा आवाज.
एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या डावामध्ये टीम 94 कामन संघानं धावा बनवल्यात, त्या म्हणजेच 66 आणि जवळजवळ 67 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. गावदेवी स्फोट सातिवळे संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग विक्रम चव्हाण, दुसऱ्या बाजूने आकाश गुगलदरे, हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच गोखिवरे 11 वर्सेस जय श्रीराम स्फोट कामण. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. 67 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. सुरुवातीचे दोन जे षटका आहेत ना, पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2, या दोन्ही षटकामध्ये जर चांगली सुरुवात गावदेवी स्फोट सातिवळे संघाची राहिली तर मग निश्चितच जे 67 धावांचा पाठलाग पूर्ण करायचं आहे ते मात्र सहजपणे पूर्ण करता येईल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिलं षटक टाकण्याकरता टीम 94 कामनच्या माध्यमातून सिराज शेखला आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती, जो संघाचा संघनायक आहे. विक्रम चव्हाण ऑन स्ट्राइक, राईट टर्म ओव्हर द विकेट न पहिला चेंडू टाकण्यासाठी यावेळी सज्ज आहे सिराज शेख. यावेळेस आपण पाहिला तर मग फटका फसलाय, शॉट मिडॉनला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पकडला गेलाय खेळ आणि समाप्त झालाय विक्रम चव्हाण या खेळाडूचा खेळ. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक मोठी विकेट मात्र बाद केली आहे सिराज शेखनं. धीम्या गतीचा हा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडू पडला तर हलकासा आपण पाहिला तर थोडासा आतमध्ये वळला होता आणि तिथून मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता विक्रम चव्हाण, मात्र फटका फसला आणि आपण पाहिलं तर मग शॉट मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात होतो वैभव धूम. काय जबरदस्त झेल त्याने मात्र पकडला आणि पहिली विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गेली आहे सिराज शेख या गोलंदाजानं. धीरज मोगल नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सातिवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर मग धीरज मुघलचा खेळ देखील लाजबाब आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आज या खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गावदेवी चषकामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सिराज शेख यांनी या बॉलवरती जर विकेट पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि पकड. हो, आम्हाला देखील असं वाटलं होतं की या ठिकाणी झेल मात्र पकडला जाईल, परंतु झेल ड्रॉप आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ब्रिटिश सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र सिराजला लागलं होतं. आम्हाला देखील असं वाटलं होतं की हा झेल मात्र सहज मात्र पकडला जाईल आणि पैसे घेऊन सर उठले देखील होते, परंतु झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला. हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला मात्र रडावं लागतं. दुसऱ्या बॉलवरती देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर मग संधी बनवली होती विकेट घेण्यासाठी सिराज शेखनं. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती डाव्या हाताचा बॅटर, पुन्हा एकदा चान्स आहे सिराज शेखला. या बॉलवरती जर विकेट मिळवली तर ब्रिटिश सर यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज मात्र दिलं असतं. फटका मात्र या ठिकाणी पण पाहिला तर मग ऑन साईडला होता. सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगल मात्र ठिकाणी
पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग मंद मंद पावलानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 2. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय कव्हरच्या बाहेर, सीमारेषा पार आला हा चौकार. धन्यवाद. शॉर्ट पिच बॉल होता, बॅकफुटला गेले धीरज मोकल. त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग डीप कव्हरेजच्या बाहेर मात्र चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर जाताना जरूर पाहायला मिळालाय. सिराज शेखचा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी फ्लाईट या ठिकाणी बॉलला जरूर दिली होती कारण चेंडू फळ्यात थोडासा बाउन्स झाला होता आणि त्याच्यामध्ये मात्र धीरज मुकल या बॅटरला मात्र ठिकाणी बीट केलंय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 6. शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग फ्रंट फुटूचे येऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र धीरज मुकलने केला होता. 2 धावा मात्र ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 8 धावा. हे पण छोटासा एक डीज ब्रेक. हॅलो, थँक्यू सो मच. इट इज द मॅन महेंद्र पवार. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात म्हणजेच 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र संपन्न झालंय. आता मात्र दुसरं षटक ऑन झालंय. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र चेंडू शिल्लक असतील 24 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरिता 59 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. टीम गोखीर 11 संघाचा संगणक आपण यायचा आहे टॉस साठी. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झाले. तन्मय पाटीलचा हॅपटॅकर बॉल होता ऑन साइडला. फटका सुंदर आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अतुल ठाकरे त्या ठिकाणी होते आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा अति वेगानं मात्र ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आकाश गुगलधरे आहेत ऑन स्ट्राईक वरती. आकाश गुगलधरेने देखील आपल्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने देखील आपल्या नावावरती केलाय. आता मात्र त्याच एका मोठ्या खेळीची गरज देखील आहे संघाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. मिळेल मात्र एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली ती म्हणजेच 11च्या घरामध्ये 11 धावा. धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र जबाबदारीचं टॉनिक मात्र यावेळेस घ्यावं लागेल कुठल्या तरी एका खेळाडूला आणि निश्चितच एक चांगले बॅटिंग करून आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून द्यावा लागेल. बघूया तन्मय पाटीलच्या विरोधामध्ये धीरज मोकल यावेळेस आहे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉकॉल मध्ये चेंडूची ही डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक ही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते.
परंतु कासव आणि सस्याची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हळूहळू चालणारे कासव देखील शर्यत जिंकू शकतो हे देखील विसरून चालणार नाहीये. तन्मय पाटील राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम शॉट जरूर पाहायला मिळाला स्वतःच्या पालथ्रमध्ये. यावेळेस पण पाहिलं तर मग हा शेल मात्र तन्मय पाटील या ठिकाणी पकडलाय. धक्का क्रमांक दुसरा आई गावदेव स्पोर्ट्स सातिवली टीमला. आकाश गुगलधरे आउट. थँक्यू सो मच. व्हेरी वेलकम. चला दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अनिलजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. गोखिवरे 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय जय श्रीराम कामण या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. अनिलजी पाटील नुकताच त्यांचं शुभ आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस हेड अँड टेल छापा आणि काटा असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस वन झालाय श्रीराम स्पोर्ट्स कामन हा संघ. ऑनगोईंग मॅच सुरू आहे म्हणून फक्त आणि फक्त आम्ही निर्णय दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण अनिलजी आपण शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थान पण नवा. टॉस जिंकला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करायचं आहे. दोन्ही संघांना देईन शुभेच्छा कारण की ऑनगोईंग मॅच सुरुवात आहे. सो इथून टॉस बॉन झाले तर जय श्रीराम स्पोर्ट्स कामन हा संघ आणि प्रथमतः निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये जिथे विजयजी भोये पुन्हा एकदा उपस्थित आहेत. ओव्हर टू यू. धन्यवाद. तर दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील ते म्हणजेच 5 धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र निश्चितच सापडला गेला आणि त्याच्यावरती धीरज मोकळ नावाचा हा मोठा षटकार आपण या ठिकाणी पाहिला. 6 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. अजून सुद्धा 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स सातिवली संघाला 48 धावा. सिराज शेखला मात्र या ठिकाणी कंटिन्यू ठेवलं गेलंय कारण पहिलं षटक सिराज शेखने मात्र टाकलं होतं. 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. गोखिवरे 11 वर्सेस जय श्रीराम कामण या दोन संघामध्ये. कामण म्हटलं तर मग क्रिकेटची पंढरी आहे. अनेक टीम आहेत कामण गावामध्ये. यावेळेस सिराज शेखचा हा पहिला बॉल आपण पाहिला तर मग पहिल्यांदा थोडासा बाहेरच्या दिशेने कट होताना जरूर पाहायला मिळाला.
व्हाईट बॉल. अव्वंतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक धाव जरूर जोडली जाईल. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि या ठिकाणी आपण पाहिलं या मॅच मध्ये थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते ती म्हणजेच टीम आई गावदेवी स्पोर्ट सातिवळे संघाची. परंतु या ठिकाणी आपण चांगल्या स्थितीकडे वळायचं असेल तर इथून मात्र जबाबदारीचं खेळ मात्र प्रस्थापित करावे लागेल. सिराज पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला सोडून दिलं गेलं. कुठल्याही प्रकारची ऍक्शन त्या ठिकाणी केली नव्हती. निश्चितच डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण सिराज शेख निश्चितच एक चांगला बॉलर आहे. ऑफ कटर लेग कटर त्याच्याकडे निश्चितच लेंथ आहे. आणि निश्चितच यावेळेस आपण पाहिलं तर मग सोनू यादव याचा खेळ मात्र संपन्न होतोय. आणखी एक विकेट डाऊन. सोनू यादव आउट. सोनू सिंग येत आहेत. यावेळेस सोनू यादवला आपण पाहिलं होतं. यावेळेस सोनू सिंग आपण पाहणार आहोत. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आई गावदेवी स्पोर्ट सातिवळे संघाचा. त्याचा रेकॉर्ड आपण पाहिला तर खूप स्ट्रॉंग आहे. परंतु यावेळेस सध्या जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देऊन त्याच्या खांद्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगला क्रिकेट त्याला देखील खेळावा लागेल यावेळेस. कारण आपला संघ अडचणीमध्ये सापडला आहे. आणि अडचणीमधून जर बाहेर काढायचं असेल आपल्या संघाला तर निश्चितच एक जबाबदारीचं क्रिकेट त्याला देखील खेळावं लागेल. सिराज शेखचा पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टीम एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पकडतोय शेल आणि समाप्त झालाय. सोनू सिंग या खेळाडूचा खेळ आउट. डीजे वाजला आवाज घुमला कमन गावाला. डीजे वाजला आवाज घुमला वसई शहराला. आमच्या भावेश दादाचा वाढदिवस आहे जाऊ शुभेच्छा द्यायला. 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 ब्रिटिश सरांच्या माध्यमातून ह्या विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राइज सिराज शेखला मात्र या ठिकाणी दिलं गेलंय. त्याच्यानंतर अग्रिगट्ट्याचे प्रोप्रायटर बाबूजी धुमाळ साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि इथून मात्र क्रिकेटचा आनंद घ्या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बोटामध्ये असलेली जादू, आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य आणि आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध करून दाखवत असताना सिराज शेखची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर मग क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज परशुराम मुकाशी बाज होतोय. आउट. आहे डॅशिंग दिलदार मनाचा भावेश बाबर फेमस ना. हॅलो. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सिराज शेख या गोलंदाजाचा. पहिलं षटक देखील लाजबाब राहिलं आणि दुसरं षटक देखील खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयूर सावंत आलेत आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर सावंतने केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळालाय. मयूर सावंतच्या बॅटमध्ये येतोय हात.
षटकार 6 धावा. मयूर सावंतला निश्चितच थोडंसं पुढे यायला हवं होतं, कारण आपण पाहिलं तर मग अक्षरशः सातिवली प्रीमियर लीग देखील मयूर सावंत गाजवली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आमदार चषकामध्ये दमदार खेळ त्याचा देखील राहिला. परंतु यावेळेस थोडीशी जी गेम प्लॅनिंग होती आई गावदेवी स्पोर्ट सातिवली संघाची ती थोडीशी वेगळी जरूर पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरिता 41 धावा अजून सुद्धा बनवायचे. इथून जर हे षटक 15 ते 16 धावांचं जर आलं तर मग एक शेवटच्या ओव्हर पर्यंत निश्चितच हा सामना चांगला पाहायला जरूर मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. परंतु अतुल ठाकरे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. अतुल ठाकरे म्हटलं तर मग कॉमन क्रिकेट असोसिएशन मधलं एक मोठं नाव आहे. त्याच्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये देखील चांगला खेळ त्याचा राहिलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग एक आणखी रेकॉर्ड त्याच्या नावावरती ह्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला होता. 23 बॉल मध्ये 103 रन्स त्याच्या आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती त्यानं देखील पाऊल ठेवलं आणि आज तो सक्सेसफुल देखील झालाय. पहिला बॉल तेज तरार आडव्या बॅटनं चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलंय मिडविकेटच्या दिशेनं. चांगला फटका होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. अगर आपको बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट भी लगाने पड़ेंगे. मयूर सावंत त्याच्या बॅटमध्ये एक षटकार तर जरूर आलाय, परंतु अतुल ठाकरेच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून केला जाईल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. फटका सुंदर आहे समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला चेंडू चाललाय दणदण करीत सीमा रेषेच्याकडे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण होत आहेत. धाव फलक आपण पाहिलं तर मग पुजले गेले 2900 आकड्यावरती. आकाश गुगल दरेवरती देखील खूप आशा पडलवत होत्या आई गावदेवी स्पोर्ट्स सातिवली संघाच्या, परंतु तो देखील लवकरात लवकर बाद झाला. बॅटिंग लाईफलाईन आपण पाहिली तर खूप स्ट्रॉंग आहे आई गावदेवी स्पोर्ट्स सातिवली संघाकडे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी गेम प्लॅनिंग चुकली गेली. हो तेज तरार बॉल व्हाईट यॉर्करचा मारा या ठिकाणी निश्चितच केला गेला. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचे चेंडू हाताळले जातात ना त्यावेळेस निश्चितच मोठ्या फटक्यांपासून मात्र बचाव होतो असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण ब्रह्मास्त्र आहे यॉर्कर चेंडूमध्ये आणि त्याचा वापर या ठिकाणी निश्चितच केला गेलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफला हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल मात्र पूर्ण होईल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. अजून सुद्धा 37 धावांची आवश्यकता आहे. धीरज मोकल ऑन स्ट्राइक. प्रयत्न मात्र या ठिकाणी केले जात आहेत, परंतु प्रयत्नांना यश मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सध्या सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये एका मोठा धावांचा डोंगर जो आहे तो उभा केला होता आणि त्या डोंगरावरती चढायचं होतं, डोंगर क्रॉस करायचा होता, परंतु थोडे मागे राहिलेत गावदेवी स्पोर्ट्स सातिवली टीमचे बॅटर. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे, कारण डायरेक्ट इस्टर्नवरती हिट केलं गेलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये.
दुसऱ्या अंपायरकडे निश्चितच हा डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय रनआउट साठी. वाटतं इष्ट्यांच्या मधून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. बेल्स मात्र डाऊन झाली नव्हती, परंतु डायरेक्ट हिट केले गेले रनआउट साठी. आणि डिसिजन आहे आउट. चौथ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धावफलकाने धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 30 धावा. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. इम्तियाज नो बॅटर मैदान शाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वर्चस्व राहिलंय टीम 94 कामण संघाचं. ज्या अनुषंगानं त्यांच्याकडनं जो खेळ झालाय पहिल्या इनिंगच्या डावामध्ये, धावसंख्या आपण पाहिली तर मग खूप चांगली उभारली गेली. त्याच्यानंतर बॉलिंग परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग सिराज शेख, तन्मय पाटील खूप चांगला रोल राहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं अतुल ठाकरेला, त्यांनी देखील चांगली बॉलिंग केली. आणि यावेळेस विशाल सातवे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो, नितेश पकडतो शेल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इम्तियाजचा देखील समाप्त झाला आहे खेळ. आउट. पहिली विकेट तर आले आणि कदाचित मग आणखी एक दुसरी विकेट आली तर भावेश बाबर यांच्याकडनं किती 5000 की 500? येस 500 आलेत. 500 येतील मला वाटतं. 5000 येतील की काय. तर आणखी या ठिकाणी जर एक विकेट मिळवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल भावेश बाबर यांच्या माध्यमातून. वीरेंद्र आलेत न्यू बॅटर. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. विशाल सातवीचा हा पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू पहिल्यांदा थोडासा बाउन्स झाला होता. गुड लेन वरती निश्चितच चेंडूची लेंथ आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तिथून मात्र थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज विशाल सातवीनं, परंतु मिळेल या ठिकाणी एक सिंगल धाव. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व या ठिकाणी कायम ठेवलंय टीम 94 कामण या संघानं. जाणू शेंगाने त्यांचा खेळ मात्र या ठिकाणी चांगलाच झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग फुलचा फटका होता ऑन साईडला. एक सिंगल मात्र मिळेल या ठिकाणी. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे सरकते 32 आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. अतुल ठाकरे आहेत डीप मध्ये. एक सिंगल मात्र मिळेल. फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. विजयाचा सुगंध हा टीम 94 कामांच्या बाजूनं दरवळत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाची खुशबू मात्र
या ठिकाणी आपल्याला जरूर येताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू मात्र टाकला गेलाय. अशा फटके सुरुवातीला यायला हवे होते, परंतु दिवा विझत आल्यानं पुन्हा एकदा त्या दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. असे फटके जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सुरुवातीला आले असते तर मग जो 67 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा होता तो पाठलाग पूर्ण जरूर केला असता. यावेळेस आपण पाहिलं तर मग लेग ब्रेकचा मारा या ठिकाणी केला होता आणि अशा अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टीम 94 संघाने हा सामना मात्र जिंकलाय. हाळक आई गावदेवी स्पोर्ट सातिवली, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आई गावदेवी स्पोर्ट सातिवली संघानं आई गावदेवी चषकामध्ये सहभाग घेतला. आपला देखील खूप खूप आभार. चला हँडशेक करायचा आहे, प्लीज आपण हँडशेक करा. खेळाडू वृत्ती आहे ती दाखवायची आहे, कारण क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही निश्चितच ठरलेली असते. कुणाला हरावं लागतं तर कुणाला मात्र या ठिकाणी जिंकावं लागतं.